नमस्कार मित्रांनो, मी गेले 900+ दिवस एक यशाचं रहस्य ऐकतोय आणि त्याच्यामुळे खूप सकारात्मकता माझ्यामध्ये आली आणि खूप बदल झाला. माझे सर केतन गुरुजी सर की ज्यांनी मला याच्याबद्दल मार्गदर्शन केलं आणि गेले 900 दिवस मी ते रिपीट करतोय. त्याचा परिणाम म्हणजे की आता ते ऐकलं ना की नकारात्मकता आपल्या आजूबाजूला फिरकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात हा बदल व्हावा. आपण सर्वांनी हे ऐकणं खूप गरजेचं आहे. चला तर मग आपण आता सुरू करूयात. मिळवणारच. गेली कित्येक वर्ष मी यशाचं रहस्य शोधत आहे. मला खूप चॅलेंजेस आले, मी खूप गोष्टी शिकलो. या सगळ्या दिव्यातून गेल्यानंतर आज मला यशाचं खरं रहस्य सापडलं आहे. हे रहस्य माझं आयुष्य बदलणारी जादूची कांडी आहे. आणि सरळ शब्दात हे रहस्य सांगते की मी जसा विचार करतो मी तसाच बनतो. माझ्या लक्षात आलं आहे की मला जे मिळतं ते यश नाही, तर मी काय बनतोय हे यश आहे. आणि इथून पुढे मी मिळण्याकडे जास्त लक्ष न देता बनण्याकडे जास्त लक्ष देईल. स्वतःवर सातत्याने काम करून एक वटवृक्ष बनण्याचा मी प्रयत्न करेन. कांद्याचं रोपटं 9 आठवड्यात म्हातारं होतं. वटवृक्ष 100 वर्षांनी तरुण होतो. आणि मला वटवृक्ष बनायचं आहे. मला आयुष्यात काहीतरी भव्य करायचं आहे. आतापर्यंतच्या आयुष्यात जे काही झालं ते मला आयुष्याच्या एका उंचीवर पोहोचण्यासाठी योग्यच होतं. इथून पुढे मी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवणार आहे की आज माझ्या उर्वरित आयुष्याचा पहिला दिवस आहे. यापुढे मी माझ्या मनात कोणते विचार पेरायचे याची जाणीवपूर्वक काळजी घेणार आहे. त्यासाठी मला माझं वैचारिक वातावरण बदलावं लागणार आहे. पण येणाऱ्या 5 वर्षात मी कुठं असेन हे माझ्या वैचारिक वातावरणावर अवलंबून राहणार आहे. मी कोणाबरोबर राहतो, मी कुठलं ट्रेनिंग घेतो, मी कोणती पुस्तकं वाचतो, मी कोणती गाणी ऐकतो, मी कशा प्रकारचं काम करतो, हे माझ्या मनावर सातत्याने कोणत्या विचारांचे संस्कार करतो यावर सर्व अवलंबून असणार आहे. इथून पुढे मी जाणीवपूर्वक अशीच पुस्तकं वाचेन जे माझ्या मनात सगळं काही शक्य आहे असा विश्वास निर्माण करायला मदत करतील. मी अशाच लोकांच्या सहवासात राहील जे मला माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रेरणा देत राहील. यशाबद्दल लक्षात आलेली दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यश हा एक प्रवास आहे. आजपर्यंत मी कुठेतरी पोचण्यासाठी सातत्याने धडपड करीत होतो. पण इथून पुढे मी प्रत्येक क्षण मनमुराद जगण्याचा प्रयत्न करणार आहे. मी वर्तमानात जगणार आहे. सातत्याने माझ्या ध्येयाचा पाठलाग करत मी स्वतःला आणखी उत्तम, आणखी कर्तृत्ववान करणार आहे. इतके वर्ष माझ्यापासून लपलेलं सर्वात मोठं यशाचं रहस्य म्हणजे माझं जग माझ्या विचाराचंच प्रतिबिंब आहे. 2500 वर्षापूर्वी गौतम बुद्धांनी उलगडलेल्या या रहस्यावर मी इथून पुढे जाणीवपूर्वक काम करणार आहे. विचारातून माझे शब्द बनतात, शब्दातून माझी कृती ठरते. मी जे बोलतो तेच मी करतो. माझ्या कृतीचे रूपांतर माझ्या सवयीत होते. जी गोष्ट मी सातत्याने करतो त्या गोष्टीची कळत नकळत मला सातत्याने सवय होते. माझ्या सवयीवरच माझं व्यक्तिमत्व आकार घेतं आणि माझं व्यक्तिमत्वच माझ्या भविष्यासाठी जबाबदार आहे. ज्या प्रकारचं माझं व्यक्तिमत्व त्याच प्रकारच्या संधी आणि त्याच प्रकारचे लोक मी माझ्या आयुष्यात कळत नकळत आकर्षित करीत आहे. मला जर माझं भविष्य बदलायचं असेल तर मला जाणीवपूर्वक माझे विचार बदलण्याची गरज आहे. माझं मन हे एका उत्कृष्ट सुपीक जमिनीसारखं आहे. मी त्यात जे मुठभर पेरणार आहे कालांतराने त्याची फळं माझं मन मला भरभरून देणार आहे. 20% लोकांच्याकडे काहीतरी करून दाखवण्याची स्वप्न असतात. उर्वरित 80% लोक का जन्माला येतात व का निघून जातात हे अजूनही मला कळलेलं नाही. त्या 20%तल्या फक्त 20% म्हणजे 4% लोक आपल्या स्वप्नांचं रूपांतर ध्येयामध्ये करतात. जेव्हा मी माझ्या स्वप्नाला काय पाहिजे, किती पाहिजे आणि कधीपर्यंत पाहिजे हे मूलभूत प्रश्न विचारतो तेव्हा मी माझ्या स्वप्नांचं रूपांतर ध्येयामध्ये करतो. या 20%तील फक्त 20% म्हणजे हजारातनं फक्त 8 लोक आपली ध्येय लिहून ठेवतात.
मी देखील गोलबुकमध्ये माझी ध्येय लिहून ठेवली आहेत. मी एकदा ती लिहिली की त्याच्याबद्दल एक वेगळीच कमिटमेंट माझ्यामध्ये निर्माण झालेली मला जाणवते. या 20%तले 20% म्हणजे 10,000तले फक्त 16 लोक आपली ध्येय दिवसातून 2दा वाचतात. दिवसाची सुरुवात ते ही ध्येय वाचून करतात, तसेच दिवस संपताना सगळ्यात शेवटी आपली ध्येय वाचून ते झोपतात. त्यांच्या मनात सातत्याने ध्येयाबद्दल विचार सुरू राहतो. या 20%तील 20% लोक म्हणजे 1,00,000तून 32 लोक डोळे बंद करून हे ध्येय पूर्ण झाल्याची कल्पना करतात. कारण असं म्हणतात, प्रत्येक गोष्ट 2दा घडते, पहिल्यांदा आपल्या कल्पनेत आणि दुसऱ्यांदा प्रत्यक्षात. यातले 20% लोक म्हणजे 10,00,000तले फक्त 64 लोक आपल्या ध्येयाची इतरांशी चर्चा करतात. मी देखील माझं ध्येय गोलबुकमध्ये लिहून ठेवलंय. लिहून ठेवलेलं ध्येय पूर्ण झाल्याचं मी डोळे बंद करून कल्पना करत असतो. त्याचबरोबर आपले समविचारी, हितचिंतक व मार्गदर्शक लोकांच्या बरोबर माझ्या ध्येयाची सातत्याने चर्चा करत आहे. असं केल्याने मला वेगवेगळे उपाय मिळतात, प्रेरणा मिळते आणि त्याला चिकटून राहण्याची ताकद मिळते. सातत्याने मी ध्येयांना अशा प्रकारची ऊर्जा देत राहिलो तर सगळ्यात आधी माझे विचार बदलू लागतील आणि मग विचारातून शब्द, शब्दातून कृती, कृतीतून सवयी आणि सवयीतनं व्यक्तिमत्व बदलायला वेळ लागणार नाहीये. मला माहिती आहे की ध्येय लिहिणं किती महत्वाचं आहे, तसंच ते व्यवस्थित लिहिणं देखील तितकंच महत्वाचं आहे. कारण चित्रल गोल सेटिंग मास्टरीमध्ये मी सगळे नियम शिकून घेतलेले आहेत. कारण ह्या नियमानुसार जर नाही लिहिलं तर मला यशाकडे जायला अजून चॅलेंजेस येतात. चित्रल गोल सेटिंग मास्टरीच्या नियमाप्रमाणे माझी ध्येय लिहिली तर ती पूर्ण होण्याची संभावना खूप जास्त असते, याची मला जाणीव आहे. प्रत्येक वेळी नवीन ध्येय लिहिताना मी या 6 नियमांच्या मदतीनेच ते लिहितो आणि सातत्याने त्यांना वैचारिक ऊर्जा देतो. ध्येय संतुलित असणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. मी माझ्या आयुष्याला संतुलित करण्यासाठी वेगवेगळ्या विभागामध्ये माझी ध्येय लिहिलेली आहेत आणि त्या सर्वच ध्येयांना मी जाणीवपूर्वक ऊर्जा देत राहतो. शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, वैचारिक, आध्यात्मिक, व्यापारी, व्यवसाय, भावनिक, सामाजिक, माझ्या छंदासंदर्भात, माझ्या सेवेसंदर्भात, तसेच राष्ट्र व राज्य व विश्वासंदर्भात मी माझ्या ध्येयाचं वाचन करून ते पूर्ण झाल्याची कल्पना करीत असतो. चित्रलमधून मिळालेल्या गोल कार्डवर मी माझ्या या वर्षाचं सर्वात महत्त्वाचं जे ध्येय आहे ते लिहिलेलं असतं आणि जमेल तितक्या वेळा मी ते दिवसभरात वाचत असतो आणि त्याला वैचारिक ऊर्जा देत असतो आणि त्याच्यामुळे माझ्या जीवनावर सकारात्मक असा परिणाम होत असतो. आपली 95% वागणूक ही एखाद्या रोबोप्रमाणेच असते. जोपर्यंत मी स्वतःला मला आयुष्यात प्रगतीपथावर नेणाऱ्या सवयींचा गुलाम बनवत नाही तोपर्यंत मी मोठं काहीच साध्य करू शकत नाही, याची मला पुरेपूर जाणीव आहे. मी या क्षणी शपथ घेतो की चांगल्या विचारांची प्रक्रिया ही मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत चालू ठेवेल. मी आज जे काही साध्य करू शकणार आहे ते माझ्या आत्मप्रतिमेवरच अवलंबून आहे. मी जेवढे जास्त स्वतःचं कौतुक करणार, त्याची माझी पाठ थोपटणार, परत परत मी स्वतःला ते आठवण करून देणार, मनातल्या मनात पाठ थोपटणार, तेवढी माझी आत्मप्रतिमा आणखी चांगली होणार आहे, आणखी सुदृढ होणार आहे आणि मी जास्त मोठी आव्हानं पेलण्यासाठी तयार होणार आहे, याची मला परिपूर्ण जाणीव आहे. आता मी सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण भरून गेलेलो आहे. त्यामुळे दिवसाची सगळ्यात महत्त्वाची आणि कठीण वाटणारी कामं करण्यासाठी मी आता तयार झालेलो आहे. आता मी माझं फोकस अवर करण्यासाठी सुरुवात करीत आहे. चित्रलमध्ये आल्यानंतर मला मिळालेली सगळ्यात मोठी देणगी म्हणजे फोकस अवर. 30 ते 40 मिनिटे मी माझा मोबाईल सायलेंट मोडवर टाकून माझी सर्वात महत्त्वाची कामं संपूर्ण एकाग्र चित्ताने पूर्ण करण्याचा चंग बांधतो आणि मी ती कंप्लीट करतो. रहस्यामुळे माझी एकाग्रता आणि ऊर्जा जास्त झाल्याचं मला जाणवत आहे आणि म्हणूनच ही मोठी मोठी कामं ना मी आरामात हातावेगळी करत आहे. मग एखाद्या मीटिंगची तयारी असेल, रिसर्च करायचं असेल, कोणाला भेटायचं असेल, क्वेश्चनरी तयार करायची असेल, जे काही माझ्याशी असलेलं नियोजन करणारी कामं असतील ती सगळी कामं मी फोकस अवरमध्ये पूर्ण करतो आणि हा फोकस अवर मी दिवसातून 2 वेळा करतो. मी जेव्हा जेव्हा फोकस अवर करतो त्यामुळे मला एक वेगळी ऊर्जा अनुभवायला मिळते.
मोठमोठी कामं सहज होतात, हातावेगळी होतात. सकाळी व्यायाम करताना मला काही ना काही चांगलं ऐकून माझी मानसिकता सकारात्मक आणि प्रॉडक्टिव्ह बनवण्यासाठी काम करायचं आहे. मी रोज सकाळी चालताना हे चित्रेलचं रहस्य मनापासून ऐकतो, जेणेकरून माझा फोकस कोणकोणत्या गोष्टीवर असायला हवा याची वारंवार जाणीव मला होते. चित्रेल रहस्य ऐकल्याने मला माझ्या ध्येयपूर्तीसाठी आवश्यक त्या सर्व गोष्टींची सातत्याने आठवण करून देत आहे आणि मला प्रगतीपथावर ठेवण्यासाठी भरपूर मदत करत आहे. हे रहस्य ऐकल्यानंतर मला जे पुस्तक सजेस्ट केलं जातं ते मी ऐकायला सुरुवात करतो. रोज शरीराचा आणि मनाचा व्यायाम केल्यामुळे माझी शारीरिक ऊर्जा आता वाढतेच आहे, पण मानसिकरित्या देखील मी सकारात्मक विचारांची कवच कुंडलं धारण करायला लागल्याची मला जाणीव होत आहे. 40 ते 45 मिनिटं शारीरिक आणि मानसिक व्यायाम झाल्यानंतर मी एका शांत ठिकाणी ध्यानासाठी बसतो. 12 मिनिटाची म्युझिक मी ध्यानाची आवर्जून ऐकतो. मी माझ्या शरीराला आणि मनाला शांत करतो. असं म्हणतात की जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपण देवाशी बोलतो, पण जेव्हा आपण मेडिटेशन करतो, जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा आपण देवाचं ऐकतो. मला रोज हे जाणवतं की ध्यान केल्यानंतर मला माझ्या ध्येयपूर्तीच्या जबरदस्त आयडिया मिळत आहेत. माझ्याकडे असलेल्या छोट्या डायरीमध्ये मला अंतर्मनाने दिलेल्या सर्व प्रेरणा आयडिया मी एक एक करून टिपत आहे आणि त्यांच्याच आधारावर मी माझी पुढील टू डू लिस्ट बनवत आहे. माझ्या डोक्यातील सर्व विचार एकदा कागदावर आले की आज बाकीच्या दिवसात नक्की काय करायचं याची लिस्ट मी बनवत आहे. ही लिस्ट बघितल्यावर एक वेगळा आत्मविश्वास माझ्यामध्ये निर्माण होत आहे. माझ्या दिवसावर माझं नियंत्रण राहणार आहे. ही भावनाच खूप जबरदस्त आहे. टू डू लिस्ट बनवल्यानंतर दिवसातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करतो आणि ती म्हणजे स्वतःचं कौतुक करणं. गेल्या 24 तासात मी केलेल्या कामामध्ये या कामाबद्दल मला माझ्या स्वतःचं कौतुक करावं असं वाटतं आणि मी ते करतो. आय एम द बेस्ट, आय लव्ह माय सेल्फ. आजपासून मी पुढे सांगितलेल्या सर्व दिनचर्यांचं 100% मनापासून पालन करील. माझी सगळ्यात पहिली दिनचर्या म्हणजे सकाळी उठल्या उठल्या कृतज्ञता व्यक्त करणे. मी सकाळी डोळे उघडताच आधी ईश्वराचे आभार मानतो आणि त्याला म्हणतो, हे ईश्वरा, तू मला आजचा दिवस दाखवलास त्याबद्दल तुझ्या मनापासून आभार. असे कितीतरी लोक होते जे माझ्यापेक्षा हुशार होते, श्रीमंत होते, अनुभवी होते, ताकदवार होते, महान होते, पण कदाचित त्यांचं कार्य, या जगातलं कार्य संपलं म्हणून तू त्यांना परत बोलून घेतलंस. तू मला आजचा दिवस दाखवला म्हणजे नक्कीच माझं कोणतं तरी महत्त्वाचं कार्य बाकी असणार आहे. ते काम पूर्ण श्रद्धेने, तन्मयतेने, पूर्ण एकाग्रतेने करण्याची सद्बुद्धी तू मला दे. ही कृतज्ञता व्यक्त केल्यानंतर मी माझ्या आयुष्यात ज्यांनी मला इथपर्यंत पोहोचायला मदत केली त्या प्रत्येकांचे मनापासून आभार मानणार आहे. माझे आजी आजोबा, माझे आईवडील, देवाचे, माझे लाईफ पार्टनर, मुलं, भावंड, शिक्षक, शेजारी, मित्र, डिपार्टमेंटमधील लोक, ओळखीचे, अनोळखी, ज्या कुणी मला आयुष्यामध्ये मदत केली त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. व कृतज्ञता व्यक्त करून झाली की त्याच्यानंतर मी माझ्या अंतर्मनाला माझं आजच्या दिवसाचं जे ध्येय आहे ते मी वाचतो. ते वाचल्यानंतर मी डोळे बंद करून ते पूर्ण झाल्याची कल्पना करतो आणि मग एक वेगळ्या सकारात्मक ऊर्जेचा मी अनुभव घेतो. आणि हे वाचून झाल्यानंतर मी शारीरिक आणि मानसिक व्यायामासाठी घराबाहेर पडतो. जे चित्रेलच्या VIP क्लबमध्ये सगळ्याच्या सगळे VIP क्लब मेंबर्स करतात तेही मी करायला सुरुवात करतो. पण 40 ते 45 मिनिटाला शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी प्रयत्न करतो. मला चांगलंच माहिती आहे, सरसलामत तर पगडी 50,000. आतापर्यंत मी माझ्या जबाबदाऱ्यांच्या दबावाखाली माझ्या शरीराकडे आणि माझ्या वैचारिक प्रगतीकडे मी दुर्लक्ष करीत आलो. पण आता मी जाणीवपूर्वक शेवटच्या श्वासापर्यंत मी माझ्या शरीराची आणि माझ्या मनाची काळजी घेणार आहे. जगातील महान तत्ववेत्ता सॉक्रेटिसने सांगितलंय की जर तुम्ही तुमच्या अनुभवांचं पृथक्करण करून विश्व तुम्हाला काय शिकवण्याचा प्रयत्न करीत आहे हेच समजून घेत नसाल तर तुम्ही तुमचं आयुष्य फुकट घालवत आहात. आजपर्यंत मी कित्येक महत्त्वाच्या शिकवण्या अशाच फुकट घालवत आलोय, पण यापुढे मी असं अजिबात होऊ देणार नाही. रोज रात्री मी झोपण्यापूर्वी शेवटचं अजून एक काम नित्य नेमाने करतो आणि ते म्हणजे आत्मनिरीक्षण करणं. रोज रात्री झोपायच्या आधी मी स्वतःला 2 महत्त्वाचे प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न, आज दिवसभरात असं काय झालंय की ज्याचा मला अभिमान वाटतो? आणि दुसरा प्रश्न, आज दिवसभरात असं काय झालंय की जे झालं ते मी यानंतर होऊ देणार नाही. जाणीवपूर्वक या 2 वेगळ्या प्रश्नांची उत्तरं मी एका वहीत लिहित आहे आणि मला याची पूर्ण जाणीव आहे की 100 दिवसानंतर जेव्हा मी ही वही वाचेल तेव्हा गेल्या 10 वर्षात मला जे स्वतःबद्दल कळलं नाही ते मला या वहीतून मिळणार आहे. हजारो मैलांचा प्रवास एका पावलाने सुरू होतो असं लाओझूने सांगितलंय. हजारो वर्षापूर्वी त्याने सांगितलंय, त्याचीच मी सुरुवात केली आहे.
त्यांनी सांगितलेलं हे वाक्य मी नेहमी स्मरणात ठेवणार आहे. माझ्या ध्येयाच्या दिशेने पुढे वाटचाल करणार आहे. मार्टिन लुथर किंग म्हणतो, तुमच्या ध्येयाच्या दिशेने उडा. उडू शकत नसाल तर धावा, आणि धावू शकत नसाल तर चाला. चालू शकत नसाल तर सरपटा, पण ध्येयाच्या दिशेने एक एक पाऊल तरी पुढे जा. कारण तुम्हाला काय मिळतं ते यश नाही, तर तुम्ही काय बनताय ते यश आहे. आणि म्हणून मी आजपासून माझे डेली रिपोर्टिंग सिस्टम दररोज चालू करत आहे. आणि मी सातत्याने रिपोर्टिंग करत आहे, डेली रिपोर्टिंग करणार आहे. या रिपोर्टिंगमुळे मला माझी जाणीव होते की आपण काय करतो आणि काय नाही करतो. एखादी गोष्ट जर अनावधानाने राहून गेली तर दुसऱ्या दिवशी जाणीवपूर्वक मी ती आचरणात आणायचा संकल्प बांधत आहे. दर आठवड्याला मी चित्रलचा जो चॅलेंज मल्टिप्लायर ग्रुप आहे तो अटेंड करत आहे. वीकली बूस्टर डोस अटेंड करत आहे. त्याच्यामुळे एक वेगळी सकारात्मक ऊर्जा माझ्यामध्ये संचारत आहे. बोलणाऱ्याची माती विकली जाते आणि न बोलणाऱ्याचं सोनं देखील पडून राहतं. आजपर्यंत माझ्या अनुभवातून, शिक्षणातून जे सोनं मला मिळाले ते आता जगासमोर आणण्याची वेळ आलेली आहे. आणि त्यामुळेच मी माझ्या ज्या क्षेत्रात काम करतोय त्या क्षेत्रात मी लवकरच एक्सपर्ट म्हणून माझी ओळख निर्माण करणार आहे. चला, आजच्या या दिवशी आपण अजून एक प्रतिज्ञा करूया. हे ईश्वरा, चित्रल क्लासमधून घेतलेल्या ज्ञानार्जनातून आपल्या प्रामाणिक, एकनिष्ठ, एकवचनी अशा चित्रलच्या सर्व ध्येयवादी मित्रांची ध्येय लवकरच पूर्ण हो. KGF क्लासच्या माध्यमातून त्यांच्या मनातल्या इच्छेला, आकांक्षेचे धुमारे फुटो. कॉन्फिडन्स बिल्डिंगच्या ट्रेनिंगमधून त्यांच्या दुर्दैवी इच्छाशक्तीला आत्मविश्वासाच्या पंखाचे बळ मिळो. विंट्यूड क्लासमध्ये शिकलेल्या त्यांच्या प्रत्येक कृतीला यशाची किनार लाभो. आनंदी आनंद, ग्रँड मनी अट्रॅक्शन या क्लासमधून पावलोपावली त्यांच्यासाठी यशाची नवनवीन द्वारे संधी खुलत जाऊ. WWF आणि ग्रो युअर बिझनेस, मल्टिप्लाय युअर बिझनेस यासारख्या कार्यशाळेतून त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्य मिळो. मिशन 100 VIP क्लबच्या मार्गदर्शनातून पावलोपावली मिळणाऱ्या यशाने हुरळून न जाता ते यश टिकवण्याची आणि त्यातून सामाजिक बांधिलकी जपण्याची सद्बुद्धी त्यांना देऊ. सर्वांचं भलं हो, सर्वांचं कल्याण हो, आनंदी आनंद हो. मित्रांनो, हे मला माहिती आहे की सातत्याने प्रगती करण्यासाठी योग्य वातावरण, योग्य कृती आणि योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. आणि आम्ही सर्वजण मिळून मिशन 100 क्लबमध्ये एक उत्तम वातावरण निर्माण करत आहोत. जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. माझ्या आयुष्यात पुढे येणाऱ्या आव्हानासाठी प्रत्येक गोष्ट मला जास्त चांगल्या रीतीने तयार करत आहे, हे मी नेहमी लक्षात ठेवत आहे. एकंदरीत माझ्या आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर चित्रलचं हे यशाचं सिक्रेट ऐकण्याची मला जी संधी मिळत आहे त्यात मी खूप नशीबवान आहे. त्याचबरोबर यातले जे माझे जबरदस्त लोक मला सहकारी म्हणून लाभलेत, हाही ईश्वराच्या एका मोठ्या योजनेचा भाग आहे. आणि त्यासाठी मी स्वतःला खूप खूप नशीबवान समजतो आहे. पाण्याच्या आणि दगडाच्या युद्धात नेहमी पाणी जिंकतं, आणि ते सुद्धा सातत्याच्या जोरावर. आणि म्हणूनच मी वर सांगितलेल्या सगळ्या गोष्टी सातत्याने करत राहणार आहे. चित्रलमध्ये येऊन मला यश मिळवणं हे माझं महत्त्वपूर्ण ध्येय आहे, आणि ते मी मिळवणारच. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. डीपेस्ट ग्रॅटिट्यूड.